श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला आवळा नवमी किंवा अक्षय नवमी म्हणून ओळखलं जातं. पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची 9वी तिथी ही 9 नोव्हेंबरला रात्री 10:45 सुरू झालेली आहे आणि आज 10 नोव्हेंबरला रात्री 9:01 समाप्त होणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी म्हणजे आज उदय तिथीनुसार आवळा नवमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी आवळा वृक्षाची पूजा केली जाते आणि कुटुंबाला आरोग्य, सुख, समृद्धी लाभावी अशी प्रार्थना केली जाते. या दिवशी केलेली तपश्चर्या, जप, दान इत्यादी केल्याने मनुष्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. धार्मिक मान्यतेनुसार अक्षय नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडावर भगवान विष्णू आणि भगवान शिव वास करतात. शास्त्रानुसार अक्षय नवमीच्या दिवशी केलेले शुभ कर्म उत्तम फळ देते. तसेच या दिवशी काही विशेष उपाय केल्याने धनाची प्राप्ती होते आणि आरोग्य निरोगी राहते. तर असाच एक उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज आवळा नवमीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे. दिव्याखाली ही वस्तू ठेवल्यानंतर कोणत्या अशा मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे जेणेकरून तुमच्या आयुष्याचं सोनं होईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, दिव्याखाली जी आपण वस्तू ठेवलेली आहे, नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचंय, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. दिवाळीनंतर येणाऱ्या काही महत्त्वाच्या तिथीमध्ये आवळा नवमीचा समावेश आहे. आवळा नवमीनंतर कार्तिकी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेतून जागे होतात. त्यामुळे आवळा नवमीच्या दिवशी जर तुम्ही आवळाची पूजा केली तर नक्कीच तुमच्या इच्छापूर्ती होतात. आता प्रत्येकालाच आवळ्याच्या झाडाजवळ जाऊन पूजा करणं शक्य नाही. त्यामुळे घरात काही प्रभावी उपाय देखील तुम्ही करू शकता. प्रत्येकाची स्वप्न ही निरनिराळी असतात आणि प्रत्येक जण आपल्या स्वप्नाचा पाठलाग करत असतो. कोणाला नवीन वाहनाची खरेदी करायची असते, तर कोणाला स्वतःच्या हक्काचं घर घ्यायचं असतं, काहींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते. अशी ही मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याजवळ असायला हवी, ते म्हणजे आर्थिक स्थैर्य. पैशाशिवाय कोणतीही वस्तू घरामध्ये आपल्या येत नाही. आपलं कोणतंही स्वप्न आपण पूर्ण करू शकत नाही आणि आपण त्यासाठीच खूप कष्ट घेत असतो, मेहनत घेत असतो. पण बऱ्याचदा आपल्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही. घरामध्ये पैसा येतो, तो फार काळ टिकत नाही आणि त्या कारणाने तो खर्च होतो. मग तुमच्या मागे लागलेली आजारपणं असतील किंवा तुमच्या हातून अनावश्यक खर्च होत असतील, यानं त्या कारणाने तुमच्या घरात जोही पैसा येतो, तो खर्च होतो आणि मग तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या अपूर्ण राहतात. पण काही विशिष्ट तिथींना केलेल्या उपायामुळे घरामध्ये आर्थिक स्थैर्य नंतर घरामध्ये सुख समृद्धी येते. कारण त्या तिथींना तेवढं महत्त्व असतं. पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला कष्ट करायचे नाहीत. कष्टाला तर पर्याय नाही. पण आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळावी, आपल्या प्रयत्नांना यश मिळावं, यासाठी या ज्या काही विशिष्ट तिथी असतात, ज्या दिवशी दैवी तत्व हे जागृत असतं, अशा दैवी तत्वाचा आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला लाभ व्हावा म्हणून हे उपाय करायचे असतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली पूजा केल्याने भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. पण आता आवळ्याचं झाड तुमच्या घराच्या आसपास असेल तर नक्कीच तुम्ही तिथे जा. शेजाऱ्यांकडे एखाद्या कुंडीमध्ये छोटंसं रोप लावलेलं असेल तर त्याची पूजा तुम्ही केली तरीही चालते. हेही शक्य नसेल तर तुम्हाला आवळे आणायचे आहेत. आवळे हे 4 संख्येमध्ये आणायचे आहेत आणि एखाद्या कुंडीच्या मातीमध्ये थोडासा खोल खड्डा करायचा आहे. त्यामध्ये थोडेसे गहू तुम्हाला टाकायचे आहेत. त्यानंतर त्यावरती माती टाकायची आणि त्यावरती हा आवळा तुम्हाला ठेवायचा आहे आणि आवळ्याची तुम्हाला पूजा करायची आहे. असं केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, जीवनामध्ये सुख समृद्धी येते. असं म्हटलं जातं की आवळ्याच्या झाडाखाली बसून अन्न ग्रहण केल्याने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होते. असे केल्याने घरामध्ये सुख आणि आर्थिक समृद्धी येते. आवळा हा भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि त्याचे सेवन केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो. तसंच या दिवशी गरीब, गरजू आणि ब्राह्मणांना अन्नदान केल्याने पुण्य प्राप्त होते. तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होते. या दिवशी दान केल्याने धनसंपत्तीमध्ये वाढ होते. तसेच घरामध्ये कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही. आता त्यासोबतच आपल्याला हा जो उपाय करायचा आहे, हा उपाय आपण संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करू शकतो. जर तुम्ही आवळ्याच्या झाडाजवळ पूजा केलेली असेल, तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जर तुम्ही घरीच आवळ्याची मी सांगितल्याप्रमाणे पूजा केली, तर तिथे हा उपाय किंवा हेही शक्य नसेल, तर देवघरासमोर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे
हा दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता किंवा दिवाळीमध्ये आपण मातीच्या पणत्या आणलेल्या आहेत, त्यातलीच एखादी मातीची पणती नवीन असेल किंवा तुम्ही वापरलेली जरी असेल, तर ती स्वच्छ धुवून तुम्हाला घ्यायची आहे. धुतल्यानंतर तिला कोरडं करून घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. गाईचंच तूप घालायचं. ज्यावेळेस आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करतो, त्यावेळेस शुद्ध गाईच्या तुपाचाच वापर करावा. गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरीही चालेल. म्हशीचं तूप वापरलं तर त्यामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला घालायची आहे. गाईचं तूप वापरलं तर हळद घालण्याची गरज नाही. आता यामध्ये कोणती वात घालावी यामध्ये देखील संभ्रम असतो. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करत असताना यामध्ये फुलवातच घालायची आहे. तर फुलवात तुपामध्ये भिजवून घ्यायची आणि या दिव्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे. आता या दिव्याला जे आपल्याला आसन द्यायचे म्हणजे दिव्याखाली जी वस्तू ठेवायची आहे, त्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेट नसेल तर तुम्ही एखादं पिंपळाचं पान घेऊ शकता किंवा विड्याचं पान देखील या दिव्याला आसन देण्यासाठी घेऊ शकता. त्यासोबतच तुम्हाला दिव्याखाली जी वस्तू ठेवायची आहे, त्याआधी जी प्लेट किंवा तुम्ही जे पान घेतलेलं आहे, त्यावरती थोडीशी हळद ओली करून या हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक पूर्ण काढा, मध्ये 4 बिंदू द्या, साइडला 2 उभ्या रेषा काढा. परिपूर्ण स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे. आज आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडावरती साक्षात भगवान विष्णू आणि भगवान शिवांचा वास असतो. त्यामुळे हे स्वस्तिक शुभचिन्ह तुम्हाला काढायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या दिव्याखाली जे वस्तू ठेवायची आहे, त्यासाठी आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ म्हणजेच अक्षदा. हे तांदूळ अखंड असावेत, कुठेही तुटलेले, फुटलेले नसावेत. चांगले पाहून आपल्याला हे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्याला त्या प्लेटवरती पसरून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत. त्यावरती हळदी-कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. सोबतच देवी लक्ष्मी जी आहे ती तांदळावरती विराजमान असते. म्हणून आपल्याला दिव्याला हे आसन द्यायचं आहे. आता हा जो दिवा आहे त्या तांदळावरती आपल्याला ठेवायचा आहे. तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या, एखादं फूल अर्पण करायचं आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक अखंड वेलची देखील टाकायची आहे. आता जर तुम्ही आवळ्याच्या झाडाजवळ जाऊन हा उपाय करणार असाल, तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आणि जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे आवळ्याचं पूजन केलेलं असेल, तर तिथे तुम्हाला आवळ्याला हळदी-कुंकू अर्पण करायचं आहे आणि हा दिवा जो आहे तो तिथे ठेवायचा आहे. यासोबतच आवळा नवमीच्या दिवशी आवळा झाडाच्या मुळाशी नाणे पुरणे शुभ मानले जाते. असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि देवी लक्ष्मी घरामध्ये वास करते. त्यामुळे ₹1 नाणं तुम्हाला सोबत न्यायचं आणि आवळ्याच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला ₹1 नाणं पुरायचं आहे किंवा जिथे तुम्ही आवळ्याची पूजा केलेली आहे, त्या आवळ्याजवळ तुम्ही ₹1 नाणं त्या कुंडीमध्ये दाबून देऊ शकता. बघा आवळ्याच्या झाडाखाली आपण गहू टाकले होते, ते गहू उगवल्यानंतर आपल्या घराची भरभराट होते अशी मान्यता आहे. आता जिथे कुठे तुम्ही हा दिवा प्रज्वलित केलेला आहे, आवळ्याच्या झाडाजवळ किंवा आवळ्याचं पूजन जिथे केलेलं आहे किंवा तुम्ही देवघरासमोर ही सेवा करणार असाल, तर देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा, तिथे हा दिवा ठेवायचा आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आणि तुम्हाला एक अतिशय प्रभावी मंत्राचं पठण करायचं आहे. तो मंत्र म्हणजे आपल्याला विष्णू गायत्री मंत्राचं 16 वेळा किंवा जास्तीत जास्त 108 वेळा पठण करायचं आहे. विष्णू गायत्री मंत्र सोबतच तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं. विष्णू गायत्री मंत्र कोणता आहे? ओम नारायणाय च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा मंत्र तुम्ही कमीत कमी 16 वेळा आणि जास्तीत जास्त 108 वेळा पठण करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. तो मंत्र म्हणजे ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णू पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. या दोन्ही मंत्राचं तुम्हाला तिथे बसून पठण करायचं आहे आणि ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला 1 वेळा श्रीसूक्त आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. एवढी सेवा तुम्हाला आज करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा जोपर्यंत तिथे प्रज्वलित आहे तोपर्यंत तिथेच राहू द्यायचा आहे. देवघरासमोर तुम्ही हे उपाय करणार असाल तर तिथेच दिवा प्रज्वलित राहू द्यायचा. पण आवळ्याच्या झाडाजवळ तुम्ही हा उपाय करणार असाल तर हे दीपदान तुम्हाला करायचं आहे. तो दिवा तुम्हाला परत आणायचा नाही. आता या दिव्याखाली आपण जे आसन ठेवलेलं आहे म्हणजेच तांदूळ ठेवलेले आहे, त्या तांदळाचं तुम्हाला काय करायचं? तर जिथे तुम्ही दीपदान केलेलं आहे तिथे असलेले तांदूळ जे आहेत तिथे किडे, कीटक, मुंग्या वगैरे खाऊन घेतील. पण घरी असलेले तांदूळ जे आहेत, घरी प्लेटमध्ये ठेवलेले ते तांदूळ जे आहे ते तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवरती टाकून देऊ शकता. जिथे पशु-पक्षी हे तांदूळ खाऊन घेतील किंवा तुम्ही झाडाच्या खाली टाकून देऊ शकता. जिथे किडे, कीटक, मुंग्या वगैरे हे तांदूळ जे आहेत ते खाऊन घेतील. बघा हा उपाय केल्याने तुमच्याकडून अन्नदान देखील होईल आणि तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्ही उपाय केल्याने देवी लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावरती राहील. या सेवा केल्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदेल एवढा हा प्रभावी उपाय आहे.
तर नक्कीच तुम्ही आज संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. संध्याकाळी 6:30 पासून ते रात्री 11 पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय कधीही करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.